राज्यामध्ये लवकरच शिक्षक भरती होणार आहे। शिक्षण विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि राज्यामध्ये 21,678 शिक्षकांच्या जागांसाठी आता संधी उपलब्ध होणार आहे। जिल्हा परिषद खासगी शाळांसाठी सुद्धा जाहिरात निघाली आहे। यामध्ये नगरपालिका महानगरपालिका यांच्यामधल्या शाळांमधल्या शिक्षक भरतीचा सुद्धा समावेश करण्यात आलाय। तर मुलाखतीसह सुद्धा भरती होईल आणि त्यासोबतच विना मुलाखत अशा 2 प्रकारासाठीच्या जाहिराती सध्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या आणि खासगी शिक्षण संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्याची ही महत्त्वाची बातमी आहे। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा आता संपुष्टात येणार असल्याचे दिसतंय। त्यामुळे लवकरच पसंतीक्रम नोंदवण्याची संधी सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे। पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 या संकेतस्थळावरच्या मुख्य बारवरती होम डाउनलोड आणि FAQ असे देण्यात आलेले आहेत, असे पर्याय आहेत आणि यामधल्या डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर उमेदवारांना मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या जागा दिसतील। त्यासोबतच मुलाखती घेऊन ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्या सुद्धा त्यांना बघायला मिळतील। तर शिक्षक भरतीसाठी कोणत्या इयत्तेसाठी किती भरती होणार आहे बघूया। इयत्ता 1ली ते 5वी साठी 10,240 पद शिक्षकांची रिक्त आहेत। इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत 8,127 पद आहेत। 9वी 10वीच्या साठी 2,176 पद। सोबतच 11वी 12वी साठी 1,135 पद रिक्त आहेत। तर कुठे किती जागा आहेत आपण बघूया। जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेमध्ये सध्या 16,799 जागा, खासगी संस्थांमध्ये 4,879 जागा। त्यामुळे एकूण पदांचा विचार केला तर 21,678 पद आता भरली जाणार आहेत। कुणासाठी किती जागा आपण बघतोय। अनुसूचित जातींसाठी 3,147 पद आहेत। अनुसूचित जमातींसाठी 3,542 पद आहेत। या जागांवरती भरती होणार आहे। विमुक्त जातींच्या अ वर्गासाठी 862 पद, भटक्या जमाती ब वर्गासाठी 404 पद, भटक्या जमाती क 582 पद, विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी 290 पद आहेत, ज्या जागांवरती आता भरती केली जाईल। इतर मागास प्रवर्ग 4,024 पद आहेत, ज्यावरती भरती होणार आहे। यासोबतच आर्थिक दुर्बल घटकांसाठी सुद्धा यामध्ये आहेत 2,324 पद आणि खुल्या प्रवर्गासाठी 6,170 पद आहेत। त्यामुळे इतक्या सगळ्या पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया आता सुरू होणार आहे आणि या संदर्भातली जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर खूप मोठी बातमी आहे, कारण गेल्या काही महिन्यांपासून अनेक आंदोलनं सुरू होती, त्यासोबतच गेल्या अनेक वर्षांपासूनची ही प्रतीक्षा आहे आणि आता मोठ्या प्रमाणावरती या जागा भरल्या जाणार आहेत। यामिनी बरोबर आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं शिक्षक भरतीसाठी डी.एड. बी.एड. हे जे विद्यार्थी आहेत, जे परीक्षार्थी आहेत, ते आंदोलन करत होते शिक्षक भरती व्हावी म्हणून आणि अखेर शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झाल्याचं आपण बघतोय। काल ही जाहिरात जी प्रसिद्ध झाली शालेय शिक्षण विभागातर्फे, ज्यामध्ये जवळपास 22,000 इतका आकडा आहे, ज्यातून ह्या जागा भरल्या जातील अशा पद्धतीचं जाहिरातीतून सांगण्यात आलं। ज्यामध्ये राज्यभरातल्या जिल्हा परिषदेच्या आणि खासगी संस्थेच्या ज्या रिक्त जागा आहेत शिक्षण संस्थांवरच्या शिक्षकांसाठीच्या, त्या भरल्या जाणं अपेक्षित आहे। तशा पद्धतीची जाहिरात काल प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून किंबहुना गेल्या अनेक वर्षांपासून जी शिक्षक भरती रखडलेली होती ती आता आपल्याला होताना पाहायला मिळते। त्यातली पहिली जी गोष्ट आहे त्यात पसंतीक्रम नोंदवण्याची जी संधी आहे ती उपलब्ध करून दिली जाणार आहे। ज्यांनी टेट परीक्षा पास केली आहे त्यांना पसंतीक्रम निवडण्यासाठी ऑनलाईन त्या लिंकवर जाऊन त्यांचा जिल्ह्याचा पसंतीक्रम निवडायचा आहे आणि त्यानंतर पुढे त्याची जी यादी आहे शिक्षक भरतीची ती लागेल।
पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 या संकेतस्थळावर या सगळ्या प्रक्रियेची जी परीक्षार्थी आहेत जे टीईटी पास झालेले आहेत त्यांना जिल्हा निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत की वेगवेगळे प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी देखील जागा निश्चित केल्याचं या जाहिरातीतून स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी गेल्या अनेक महिन्यांपूर्वीच अशा पद्धतीची आम्ही एक जाहिरात एक भरती काढणार आहोत अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं, विद्यार्थ्यांना आश्वासित केलेलं होतं आणि ते आश्वासन खरं होताना पाहायला मिळतं. ठीक आहे, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या अपडेटसाठी. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिक्षक भरतीचे अभ्यासक राम जाधव सुद्धा आहेत. जाधवजी, खरं तर ही खूप मोठी आणि दिलासादायक अशी बातमी आहे, कारण खूप मोठ्या संख्येने म्हणजे 21,000पेक्षा जास्त जी रिक्त पदं आहेत त्यावरती आता भरती होणार आहे. अगदी बरोबर मॅडम. सर्वप्रथम राज्य शासनाचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे की एवढी मोठी पदभरती आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ते काढतायत. परंतु 2017 मध्ये पहिली जेव्हा शिक्षक भरती झाली त्यानंतर रिक्रुटमेंट व्हायला 2019 आणि 2020 हे वर्ष उजाडलं. तर तशा प्रकारची जी काही वेळ लागला तसा वेळ यावेळेस लागू नयेत हीच अपेक्षा एक अभ्यासक म्हणून आम्ही या ठिकाणी करतोय. कारण राज्यामध्ये हजारो पदं रिक्त आहेत आणि अनेक विद्यार्थी हे शिक्षकाविना आपल्याला पाहायला मिळतात. आता मागेच कुठेतरी आपण एक घटना बघितली की विद्यार्थ्यांनी शाळेतून शिक्षक नाही म्हणून सीओ कार्यालयामध्ये मोर्चा काढला होता की आम्हाला शिक्षक पाहिजे. तर भारतीय राज्यघटनेतल्या शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणं हा त्यांचा अधिकार आहे आणि या अधिकारा अन्वये प्रत्येक शाळेला शिक्षक मिळाला पाहिजे. आज गावगाड्यावरती जर आपण विचार केला किंवा वस्तीवरती जर आपण विचार केला तर शिक्षकांची कमतरता जाणवते. तर या पदभरतीतून आज त्या ठिकाणी शिक्षक मिळणार आहेत आणि शिक्षक मिळाल्यानंतर आमचा विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षकासोबत रमणार आहेत. म्हणून अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की आज 21,500च्या वरती या ठिकाणी पदभरती महाराष्ट्र शासन करत आहेत. तो एक आम्हाला शिक्षक भरतीचा अभ्यासक म्हणून आनंदच आहे. परंतु त्यामध्ये वेळ जास्त जाऊ नयेत ही त्या ठिकाणी अपेक्षा आहेत आणि यामध्ये डीएड बीएड स्टुडंट असोसिएशनचे आमचे जे अध्यक्ष आहेत संतोष मगर सर यांचं देखील महत्वाचं योगदान आहे. यांनी देखील मोठ्या प्रमाणावरती पाठपुरावा करून या पदभरतीसाठी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि या पदभरतीमधून यस ओके थँक्यू. अगदी खूप खूप धन्यवाद जाधवजी, तुम्ही सविस्तरपणे बोललात आणि त्यामुळे इतक्या वर्षांपासून ज्यांना ही प्रतीक्षा होती त्या सगळ्यांची प्रतीक्षा आता संपुष्टात येईल आणि लवकरात लवकर त्यांना शिक्षक म्हणून रुजू होता येईल अशी अपेक्षा करूयात.